हाय नमस्कार. प्रवीण काळे. आजचा 15 मार्च 2022 26चा रविवार. कालच्या चतुरंगात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा डॉक्टर तारा भावळकर लिखित जरी फुटल्या बांगड्या मनगटी कर्तृत्व हा लेख लोकसंस्कृती सदरात वाचला. आजच्या आधुनिक युगात किती स्त्री शिकलेली व पुरुषाच्या बरोबरीने वा वरचढ ठरलेली असली तरी स्त्रियांना दुय्यम स्थान पदोपदी अनुभवास मिळवलेलं. त्यावर भाष्य करणारा हा लेख. मी 2 मुलींचा पिता असल्याने त्यावर संवेदनशील झालेलो. आपण मुलींना किती शिकवतो, वाढवतो व पुन्हा जगासमोर सामोऱ्या करतो, त्यांच्या कर्तृत्वाला झळाळी देण्यासाठी वा मनगटात ताकद देण्यासाठी. परंतु वास्तव जरा वेगळंच असलेलं. त्या वास्तवात बदल कधी होणार यावर खल झालेला. परंतु तरीही कालावधी जाईल व दुय्यम स्थानावरून स्त्री पुन्हा मुख्य स्थानावर येईल अशी आशा बाळगून हा लेख सादर करता होतो. ऐकूया मग. लेख जरी फुटल्या बांगड्या मनगटी कर्तृत्व. लेखिका डॉक्टर तारा भावळकर. अभिवाचक प्रवीण काळे. आपल्याकडे स्त्रीला कायमच अबला, दुबळी, दुय्यम म्हटलं गेलं आहे. म्हणूनच सुप्रसिद्ध लेखिका सिमोन द बोव्हरांनी स्त्रीवादी लेखन असलेल्या आपल्या पुस्तकाला नाव दिलं द सेकंड सेक्स. या सगळ्या गोष्टी व्यवहारामध्ये आपल्याला पुरातन काळापासून दिसतात. स्त्री नेमकी कशी आहे याची वर्णनं अनेकांनी केली आहेत आणि आपल्याकडे त्यासाठी अनेकदा रामायण, महाभारत, वेद, मनुस्मृतीमधील स्त्री वर्णनाचे दाखले दिले जातात. पण स्त्रियांना कोणी विचारलं आहे का की बाई ग, तुला स्वतःबद्दल काय वाटतं? म्हणूनच मला लोकपरंपरेमधली ती बाई महत्त्वाची वाटते, जी तिला काय वाटतं याविषयीचं म्हणणं स्पष्टपणे मांडत असते. वाईट इतकंच की तिचं म्हणणं जात्याच्या गरगरीपलीकडे कोणी ऐकलंच नाही. शाक्त साहित्याच्या माध्यमातून स्त्रियांच्या न ऐकलेल्या भावना सांगण्याचा मी प्रयत्न करते. आपल्याकडे बाईच्या जन्माबद्दलच एक प्रकारची अढी आहे. त्याविषयीच्या अनेक म्हणी आहेत. लोक म्हणतात की मुली कोणाला होतात? ज्याच्या पदरी पाप त्याला लेकी आपोआप. आता आपोआप लेकी कशा होतील? परंतु तशी म्हण आहे. आपल्याकडे नववधूला आशीर्वाद काय दिला जातो? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तिला कन्या होण्याचा आशीर्वाद का दिला जात नाही? परंपरामध्ये जी पाळण्याची गाणी आहेत, अंगाई गीतं आहेत, त्यामध्येही बहुतेक सगळी पुरुषांची पाळणा गीतं आहेत. म्हणजे कृष्णाचा पाळणा, रामाचा पाळणा, अगदी शिवाजी महाराजांचा सुद्धा पाळणा आहे. परंतु कोणत्याही नामांकित शूरवीर मुलींबद्दल पाळणा गीत गायलेलं आढळत नाही. दुर्गाबाई भागवतांनी फक्त एका ठिकाणी नोंदवलं आहे की कर्नाटकामध्ये सावित्रीचा पाळणा म्हणजेच मुलीचा पाळणा आहे. आमच्या जवळचे एक शाहीर बापूराव विभूते यांचे गुरु शाहीर दीक्षित सांगलीला होते. त्यांनी एक सावित्रीचा पाळणा रचलेला मला माहीत आहे. परंतु बाकीचे पाळणे हे पुरुष अपत्यावर रचलेले आहेत. स्त्री ही खरोखर एवढी दुबळी आहे का? तर नाही. बहिणाबाई चौधरीच्या याविषयीच्या ओव्या सुप्रसिद्ध आहेत. त्या व्यतिरिक्त स्त्री तिच्या ओव्यांमधून म्हणते, आम्ही कुलवंतांच्या लेकी, मिऱ्या परस तिखट, दूर न बोल दादा, आब जाईल फुफाट्यात. आम्ही मिऱ्यापेक्षा सुद्धा तिखट आहोत आणि आमच्याशी लगट करायचा प्रयत्न करू नकोस. इतकी ती सामर्थ्यशाली आहे. त्यासाठी तिला दर खेपेला कराटे सदृश डावपेच शिकवण्याची गरज नाही. तिची नजरच बोलते. तिला ज्यावेळी त्रास होतो त्यावेळी ती त्याच्याबद्दल अत्यंत परखडपणाने बोललेलं आहे. बाप सवतीवर लेख देवतो त्यावेळेस या बाईने बापाचाही निषेध केलेला आहे. सवतीवर लेख दिली, बाप विकून झाले वैरी, जशी साखरेची गोणी. वाणी जसं साखरेची गोणी विकतो तसं माझ्या बापाने मला विकलेलं आहे. असं म्हणणारी जी बाई आहे तिला स्वतःच्या स्थितीचं पुरेसं भान होतं. फक्त तिला कुठलेही हक्क नव्हते. अलीकडच्या काळात आपण स्त्रीमुक्ती दिन वगैरे साजरा करतो, पण पहिल्यापासून स्त्री जणू काही बंधनातच आहे. यामुळेच बाईला स्वतःलाच मुलीचा जन्म नको असं कधीकधी वाटतं. परंपरेतली बाईसुद्धा म्हणते, देवनारायणा माझी विनंती फार फार, जन्म बायकांचा नको घालूस वारंवार. ही समाजाची दुहेरी नीती आहे. एकीकडे आपण म्हणतो अगदी वेदकाळापासून की आमच्याकडे बायकांना फार सन्मान दिला जातो. आम्ही स्त्रीला देवता म्हणतो, लक्ष्मी, सरस्वती, महाकाली अशी तिची रूपं सांगतो. परंतु अभिजन परंपरेमध्ये तिला दाखल करत असताना ती फक्त नावातच लक्ष्मी राहते, सरस्वती राहते. प्रत्यक्षात जर मूर्तींमध्ये लक्ष्मी आणि विष्णूचं रूप पाहिलं तर लक्ष्मी विष्णू
विष्णूचे पाय चेपतानाच दिसते. एकीकडे सरस्वती ही विद्येची देवता आहे म्हणायचं आणि ती विद्या शिकायला बाईला बंदी घालायची. इंग्रजोत्तर काळामध्ये जे पुरुष शिकायला लागले त्यांना वाटलं आपली बायकोही शिकलेली असावी, म्हणून बेळगावचे गंगाधरपंत देशपांडे यांनी आपल्या बायकोला शिकवण्याचा प्रयत्न केला. पण परंपरेचं जोखड त्या बाईच्या डोक्यावर एवढं होतं की बाई म्हणाली, मी अजिबात पाटी पेन्सिल हातात धरणार नाही, कारण लिहायला वाचायला शिकले तर मी विधवा होईन. त्या काळात लोकपरंपरेमधील बायका आणि पुरुषांच्या डोक्यात अशा प्रकारच्या लोकधारणा इतक्या घट्ट बसलेल्या होत्या की त्यांना विरोध करण्याचा विचारही बायका करत नव्हत्या. आज आपण कितीही शहाणे झालो शिकलो तरी गर्भजल परीक्षणासारख्या अद्ययावत शास्त्रीय प्रकारच्या पद्धतीचा वापर केला जातो आणि एकदा का तो गर्भ मुलीचा आहे हे लक्षात आले की गर्भपात केला जातो आणि ते फार मोठ्या प्रमाणावर होतं. खरोखरच बाईला आपल्या पोटी मुलगी जन्माला येऊ नये असं वाटतं का? बाईचं अंतर्मन कधी उकरून पाहिलं आहे का आपण? एकांतात जात्यावर दळण दळणाऱ्या बाईचं अंतर्मन काहीतरी वेगळं सांगत असतं. काय म्हणते ती? हौस मला मोठी, लोटी शेजारी वाटीची, लेक लेकाच्या पाठीची. मला हौस आहे, लोटी शेजारी वाटी असावी, जशी लेक लेकाच्या पाठीची असावी. पहिला मुलगा व्हावा, पण दुसरी मात्र मुलगी व्हावी. किंवा एखादी बाई तर असं म्हणते, मला मुलगा नसेल तरी चालेल, पण मला मुलगीच पाहिजे. मुलासाठी नवस करणं ही आपल्याकडे आजतागायत चालू आहे, परंतु जात्यावर दळण दळणारी माझी बाई म्हणते, लेकाचे नवस तुला केलेत लेकी बाई, माझे मोगऱ्यांमंदी जाई. मुलगा व्हावा म्हणून जे नवस करतात ते मी मुलीसाठी केले. इतकंच नाही तर मुलापेक्षा मला मुलगी जास्त प्रिय आहे. लेका परस मला लेकीची माया येते, जड भारीला माझ्या येते. म्हणजे मला मुलगी जास्त प्रेम करणारी आहे असं वाटतं. मुलगा त्याचं कर्तव्य पाळेलच याची खात्री नाही. अशा अनेक कव्य आहेत. पण बाईला मुलीच्या जन्माबद्दल नेमकं काय म्हणायचं हे आपण पाहूया. शेतकऱ्याची बाई म्हणते, वाणियाच्या घरी साखर मोलाची, माझी या घरामध्ये लेक लेकाच्या तोलाची. वाण्याच्या घरामध्ये साखर महाग असते आणि गुळ स्वस्त, म्हणून ती असं वर्णन करते. मुलाच्या बरोबरीची मुलगी मी घरामध्ये वाढवते. जोंधळ्या परस मी वाढविते तुली, लेका परस मला लेक बाई प्यारी. मुलापेक्षा मला मुलगी प्रिय आहे आणि त्या मुलीचं परोपरीचं वर्णन या बाईनं केलं आहे. ती दिसते कशी, तिचे अलंकार कसे आहेत. कुरळ्या केसाची, विरळ्या दाताची मैनाबाई माझी, लाडी अवघ्या गवताची. मग तिला अलंकार कसे केले अशी अनेक वर्णनं केलेली आहेत. ती केवड्याच्या पात्यासारखी आहे, ती कोवळी आहे, तिला लाडकं काम सांगायला पाहिजे. लाडकं लेकीला लाडकं काम सांगा, देवपूजेला पाणी मागा. तिला जास्त जड कामंसुद्धा सांगू नयेत, इतकं तिला प्रेम आहे. तरीसुद्धा कधीकधी तिच्या मनामध्ये काळजी निर्माण होते. कशी? ती मुलीला म्हणते, बाई ग, 9 महिने ओझं वागविता नाही भ्याले, तुला शिकविता कष्ट झाले. याचं कारण जशी मुलगी मोठी होते तसं जगापासून तिचं रक्षण कसं करायचं याची काळजी वाटायला लागते. मुलीबद्दलची ही काळजी पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या धोक्याची आहे. मुलांपेक्षा मुलगी झाल्यावर जास्त माया करते हेही तिला माहिती आहे आणि म्हणून ती म्हणते, काळी चंद्रकळा घडी ठेविली जाईवर, लेक रुसली आईवर. अशी तिच्या लटक्या रुसव्याचीही वर्णनं केलेली आहेत. अशा मुलीच्या वर्णनाच्या खूप ओव्या आहेत. तिचं लग्न होतं आणि या स्त्रिया जावयाचंही कौतुक करताना दिसतात, पण त्यात मुलीची काळजी जास्त आहे. म्हणून ही बाई म्हणते की मुलगी कमी दर्जाची का मानायची. म्हणजे आपण जे आज म्हणतो ते शेतीप्रधान व्यवस्थेत ती बाई त्या काळात म्हणत होती. लेका परीस लेक कशानं झाली उणी, एका कुशीचे रत्न दोन्ही. एकाच आईच्या पोटातून जर दोघंही जन्माला येतात तर मुलीला कमी का मानायचं. हा आजचा विचार ती बाई बोलून दाखवते. तिला आपण अडाणी म्हणणार का? मुलगा नसेल तर त्या बाईला आपण हलकी दुय्यम समजून कुठे बोलावत नाही. पण म्हणून ती ही बाई म्हणते, लेकीच्या आईला नका म्हणूसा हलकी, लेकाच्या आईला कोणी दिली या पालखी. मुलगा झाला म्हणून तिला कोणी पालखीत निरत आणतं का? त्या दोघांनाही जन्म देताना आईला सारख्याच वेदना होतात. हे फक्त आजचं दुःख नाही, बाईचा जन्म पवित्र आहे असं कोणी पुरुष म्हणतो का? तसं दिसत नाही. त्यामुळे बाईला दिलेला मोठेपणा फक्त शब्दांमध्ये दिसतो, कृतीमध्ये नाही. म्हणून या विचारांचं जागरण
सतत करावं लागतं. आधुनिक स्त्री ते करतेच आहे, पण परंपराशील बाई काय म्हणते याची आठवण या निमित्ताने काय करून द्यावी असं वाटलं. बहिणाबाई चौधरी म्हणतात की नका नका आया बाया नका करू माझी किव, आता माझा मले जीव, जरी फुटल्या बांगड्या मनगटी कर्तृत्व. मी विधवा झाले तरी माझी कीव करू नका, माझ्या मनगटामध्ये माझं कर्तृत्व आहे. हा त्या बाईच्या मनाच्या अंतस्तराचा उद्धार आहे. तो तिचा आत्मस्वर आहे. आपण त्या आत्मस्वराचं पुनर्जागरण करतोय असं मला वाटतं. धन्यवाद.